नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, लेक लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। मुलींना 1,01,000 रुपये मिळणार आहेत। महाराष्ट्र 2024 पहा योजनेची संपूर्ण माहिती, योजनेमध्ये कागदपत्र कुठले, अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे आणि अटी व शर्ती काय आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपडेट टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे। चला तर बघूया, लेक लाडकी योजनेमध्ये डॉक्युमेंट, अर्ज, पात्रता, अटी व शर्ती काय आहेत। तर बघा, इथे तुम्ही बघू शकता राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत इथे बघा संदर्भ महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक भाग्यश्री दिनांक 1 ऑगस्ट 2017 निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय आहे। याच्यामध्ये बघा, प्रस्तावनामध्ये लेक लाडकी योजनेचे मुख्य उद्देश काय आहेत। मुलीचा जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री ही नवीन योजना संदर्भाधीन दिनांक 1 ऑगस्ट 2017च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे। सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलीच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते। त्या अनुषंगाने 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी, तर त्याचं नाव काय दिलं, आता पहिलं भाग्यश्री योजना होती, आता काय लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील। तर बघा, अशी घोषणा करण्यात आलेली आहे। त्या अनुसरून राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्याच्या बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता बघा, शासन निर्णय बघा, माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याचा या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। तर याचे उद्दिष्ट बघा काय आहेत। याचे उद्दिष्ट आहेत मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणात चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलीचे प्रमाण 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे। तर सदर योजने अंतर्गत खाली अटी शर्ती, त्याकरता नमूद आवश्यक कागदपत्र यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांना कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, सहावीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये। तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला किती मिळणार आहेत, 75,000 रुपये। याप्रमाणे एकूण 1,01,000 एवढी रक्कम काय मुलीला देण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये अटी बघा काय आहेत। अटी बघा, ही योजना पिवळ्या व केशरी, ज्यांच्याकडे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड आहे कुटुंबामध्ये, त्या कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील। म्हणजे एका कुटुंबात जर पिवळा व केशरी कार्ड ज्याच्याकडे आहे त्यांना 1 एप्रिल 2023 रोजी ज्या व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहणार आहे। तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पिताने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील। मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुदेय राहील। मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। तर बघा पुढं बघा, लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे काय आवश्यक आहे। लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एकूण 1 लक्षपेक्षा नसावे। तर बघा, इथं बघा आवश्यक कागदपत्रे बघा काय आहेत। तर आवश्यक कागदपत्रे बघा, लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, 1 लाखापेक्षा जास्त नसावे। याबाबत तहसीलदार व सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील। लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील।
पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी, मतदान ओळखपत्र. शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला लागणार आहे. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच काय लागणार आहे, बोनाफाईड. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. अ येथील अटी शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार, म्हणजे इथं तुम्हाला कुटुंब नियोजनचं एक तुम्हाला काय लागणार आहे, शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. अंतिम लाभाकरिता मुलींचा विवाह, म्हणजे पूर्ण रक्कम घेण्यासाठी तुम्हाला अंतिम लाभाकरिता मुलींचा विवाह झालेला नसेल आवश्यक राहील. अविवाहित असल्याच्या लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला काय लागणार आहे, तिथं डॉक्युमेंट लागणार आहेत. आता इथं बघा लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती काय आहे. लेक लाडकी योजनेच्या कार्यपद्धती. सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलींच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा शहरी नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुलींच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे शासन निर्णयासोबतच परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. सदर परिशिष्टामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी स्तरावरून सुधारणा कराव्यात. सदर योजनेची आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उपविभागीय आयुक्त. तर बघा अशा प्रकारे इथं अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावा. तर यांच्याकडून काय करायचं आहे, अर्ज भरून घ्यायचा आहे. गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांच्याकडे काय करायचा आहे, सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे इथं माहिती दिलेली आहे. इथं बघा इथं कार्यपद्धती आणि इथं फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करे. लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरता पोर्टलवर लाभार्थ्याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांनी करावी. तर इथं बघा तुम्हाला तुमच्या ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला तुमच्या पर्यवेक्षिका म्हणजे जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे काय करायचं, तुम्हाला फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे. ते नंतर काय करतील, ऑनलाईन अर्ज भरतील. इथं बघा लेक लाडकी योजनेचे लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांचीच राहणार आहे. तर इथं बघा ग्रामीण भागासाठी बघा अर्ज स्वीकृती बघा अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याकडं द्यायची आणि नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे देण्यात यावी. तर इथं सर्व माहिती इथं तुम्ही दिलेली आहे. इथं बघा अर्ज जतन करण्याबाबत ते अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये या GR मध्ये दिलेली आहे. तर इथं बघा काही महत्त्वाची सूचना पण दिलेली आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा जो लाभ आहे तो थेट लाभार्थी हस्तांतरणद्वारे म्हणजे DBT द्वारे देण्यात येईल. याकरिता महिला व बाल विकास विभाग स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या बँकेमध्ये आयुक्तालय स्तरावर खाते उघडण्यास येऊन त्यामध्ये पोर्टलप्रमाणे लाभार्थ्याचा लाभ अनुदेय करण्याकरिता ग्रामीण क्षेत्राच्या बाबतीत जिल्हा कार्यालय अधिकारी, जिल्हा परिषद यांना तर नागरिक क्षेत्रातील बाबतीत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना आवश्यक निधी वर्ग करण्यात येईल व थेट लाभार्थी हस्तांतरणद्वारे लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात येईल. त्याकरिता लाभार्थी व माता पिता यांचे संयुक्त बँक खाते उघडणे अनिवार्य राहील. तर बघा इथं बँक खाते तुम्हाला काय करावं लागणार आहे, जॉईन करावं लागणार आहे. एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास, तर इथं बघा महत्त्वाचं म्हणजे एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास लाभार्थी पिता यांचे संयुक्त खाते उघडण्यास यावे. मात्र अशा प्रकारात अर्ज सादर करताना मातेचे मृत्यू प्रमाणपत्र देखील सादर करणे आवश्यक राहील. अनाथ मुलींना लाभ देताना विभागाच्या इतर योजनेचा लाभ ज्या पद्धतीने देण्यात येतो त्याप्रमाणे कार्यवाही करावी. तर इथं बघा तुम्हाला फॉर्म फिलअप करून तुमच्या ग्रामीण भागामध्ये जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडं फिलअप करून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये बघा कसला फॉर्म भरायचा आहे, वैयक्तिक माहिती, लाभार्थ्याची तपशील म्हणजे तुम्हाला इथं बघा पहिले अपत्य, दुसरे अपत्य किंवा जुळे अपत्य असतील तर तिथं त्यांची नावे, आधार क्रमांक, लाभार्थी पालकांचे, आईवडिलांचे नाव, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर, तुमचा आधार क्रमांक, ईमेल ID अशाप्रमाणे भरावी आणि आधार कार्ड प्रत फॉर्म सोबत जोडावी. म्हणजे या फॉर्मसोबत तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड फॉर्म अटॅच करायचा आहे
आता इथं ॲड्रेस तुम्हाला फिलअप करावं लागणार आहे. इथं बघा सर्व माहिती दिलेली आहे. या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्याची संख्या, अर्ज करते आहे म्हणजे तुमची कुठल्या अपत्यासाठी अर्ज करत आहे तिथं काय ऑप्शनमध्ये लिहायचं आहे. तर बँक खाते तपशील, इथं तुमच्या बँकची डिटेल भरायची आहे. लेक लाडकी योजना कोणत्या टप्प्यात लाभासाठी अर्ज केला आहे, तर तुम्ही कुठल्या टप्प्यासाठी इथं अर्ज केलेला आहे ती सर्व माहिती इथं टाकायची. पहिल्या हप्त्यासाठी केला असेल तर तिथं पहिला हप्ता लिहायचा, दुसरा केला असेल तर दुसरा, तिसरा केला असेल तर तिसरा, असे फक्त 5 हप्ते आहेत. तर 5 हप्त्यापैकी तुम्हाला इथं ज्या हप्त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तिथं टिक करायचं आहे. आणि इथं बघा तुम्हाला कागदपत्रे कुठली जोडायची आहे ती पण इथं दिलेली आहे. अर्ज सादर करताना तुम्हाला एवढी कागदपत्र तिथं अटॅच करायची आहे. तर कागदपत्र बघा, लाभार्थी जन्माचा दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला, छायांकित फोटो, पालकाचे आधार कार्ड लागणार आहे, बँकचे पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड झेरॉक्स, मतदान ओळखपत्र म्हणजे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे जे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला, अशा प्रकारे इतर लागणार आहे. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्यास संबंधित शाळेचा दाखला, जर तुम्ही कुठल्या टप्प्यावरती म्हणजे तुम्ही कुठल्या टप्प्यावरती पैसे घेत आहेत तर तिथं कुठल्या टप्प्यावरती जर मुलगी शिकत असेल कुठल्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये असेल तर तिथलं काय लागणार आहे, बोनाफाईड लागणार आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्रसुद्धा तर लागणार आहे. म्हणजे पहिल्या अपत्यासाठी, तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी हे दुसऱ्या अर्ज करीत असल्यास त्यांना काय लागणार आहे, तिथं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र लागणार आहे. अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबतचा लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र लागणार आहे. जर तुम्ही अंतिम लाभ घेत असणार, 5वा हप्ता घेत असणार तर तिथं जर मुलगी अविवाहित असेल तर तिचं काय लागणार आहे, घोषणापत्र लागणार आहे. तर इथं बघा अंगणवाडी सेविका यांनी भरावयाची माहिती, हे अंगणवाडी सेविकांनी भरवायची माहिती आहे. तर जे अंगणवाडी सेविका आहेत तुम्ही ज्यांच्याकडे अर्ज भरणार त्यांना ही माहिती तिथं फिलअप करून घ्यायची आहे. इथं बघा कागदपत्र कुठली लागणार सर्व माहिती इथं दिलेली आहे. तुम्ही कुठले डॉक्युमेंट दिलेले इथं येस नो करायचं आहे. तर इथं बघा ही लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांना द्यावयाची पोच पावती. तर इथं बघा पहिला हप्ता, दुसरा हप्ता म्हणजे 5व्या हप्त्यापर्यंत यांचे अंगणवाडी सेविकेचे नाव, इथे त्यांचा कोड टाकायचा आहे, शहराचे नाव टाकायचं आहे, तालुका, जिल्हा, राज्य, महाराष्ट्र, लाभार्थीचे नाव, दिनांक टाकायचे आहे आणि चेकलिस्टनुसार कागदपत्रांसह फॉर्म सादर केला आहे असं तिथं बघा इथं सर्व माहिती इथं दिलेली आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला तुमचा लेक लाडकी योजना तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. ही संपूर्ण माहिती इथं या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही एकदा बघून घ्या आणि जे चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे नवीन अपडेट टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे.